गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. नाशिकमध्ये कुंभमेळा 2027 साठी महत्त्वपूर्ण स्थळांची पाहणी, विकास आणि नियोजनास मिळणार गती. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा 2027च्या तयारीसाठी नाशिक महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पंचवट येथील महत्त्वाच्या स्थळांची पाहणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जलेश शर्मा आणि महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी प्रत्यक्ष स्थळ भेटी घेत विकास कामांचा आढावा घेतलाय. पाहणी दरम्यान साधुग्राम ते रामकुंड मार्गाचे काँक्रिटीकरण, सुशोभीकरण आणि अतिक्रमण हटवण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच नदीकाठ परिसरातील भाजी बाजाराचे स्थलांतर, वाघाडी नदी सुशोभीकरण, टाळूकुटेश्वर पुलाजवळ सांडवा पूल उभारणी यांसारखी महत्त्वाची कामे मार्गी लावण्याचा निर्णय झालाय. भाविकांसाठी तात्पुरत्या निवास व्यवस्थेसाठी भाविक ग्राम आणि टेंट सिटी उभारण्याचे नियोजन असून कुंभमेळ्यात सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी रामकथा स्टेज शो आणि डिजिटल म्युझियम तयार होणार आहे. वाहतूक व्यवस्थेसाठी ई रिक्षा सेवा आणि पेट्रोल येथे मोठे वाहनतळ विकसित केले जाणार आहे. आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षा उपाययोजनांसाठी विशेष यंत्रणा उभारण्याचे निर्देश देण्यात आले. कुंभमेळा 2027 पूर्वी सर्व विकास कामे वेळेत पूर्ण करण्याचा निर्धार प्रशासनाने व्यक्त केलाय. ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.